तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश धनावडे तुमचं स्वागत करतो माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आता मी चाललो आहे लाकडं आणायला, कारण कालच कोकणात खूप भरपूर असा पाऊस पडला, अचानक पाऊस पडला. कोणाला कल्पनाही नव्हती की पाऊस पडेल. तर आता मी चाललो आहे लाकडं आणायला, कारण कोकणात पावसाच्या आधी लाकडं आणली जातात व सर्वच तयारी केली जाते. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की लाकडं कशी आणली जातात. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, मी तुम्हाला संपूर्ण फुल प्रोसेस दाखवतो. आणि आता मी चाललो आहे बागेत. तर आता मी आलो आहे बागेत आणि आता तुम्हाला मी काजू दाखवतो. ही अशी काही वाट आहे आमच्या बागेची आणि हे आहे काजूचं झाड. आणि पाहू शकता तुम्ही किती काजू लागले आहेत. हे बघा, अशी दिसते काजू. अशा प्रकारे काजूचं फळ असतं. हे तुम्ही खाऊ शकता. हे जे लाल दिसते त्याला बोंडू म्हणतात आणि ही वरची असते ती काजू. अशा प्रकारे लागलेत काजू, पाहू शकता तुम्ही. खूप साऱ्या काजू लागलेत, आता त्या काढायच्या आहेत. अशात तुम्हाला दाखवतो आमच्या थोड्या काजू. थोडीशी वाट, हा पाहू शकता तुम्ही काजू. आणि आता लाकडं न्यायची आहेत. हे जे गवत आहे ते गेल्या वर्षीचं आहे आणि ही आहेत लाकडं. आता ही न्यायची आहे मला घरी. आणि हा आहे आंबा. त्याच्यावर काय आंबे नाही लागलेत, दिसत तर नाहीत. तिकडे पुढे पण काजू आहेत. आता जाऊया, लाकडं घेऊन जाऊया आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी काजू काढूया. तर आधी तिकडे जी लाकडं आहेत ती आणायला जाऊया. काल अचानक अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे सर्वांचीच धावपळ चालू आहे. ह्या बघा, अशाच ज्या पडलेल्या काजू असतात त्या जमवायला लागतात. आता आई जी आहे ती तिकडे लाकडं बांधते, आता ती नेणार आहे मी. आणि व्हिडिओ जर आतापर्यंत तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलवर खूप असेच व्लॉग येत राहतील. अशा प्रकारे ही लाकडं बांधली जातात. पाहू शकता तुम्ही सर्व अजून पिकलेली नाहीत.
खूप मोठी अशी झालेली आहेत करवंद. जेव्हाही पिकतात तेव्हा हिला खायला खूप मजा येते, गोड अशी लागतात. आता ही थोडीशी आंबट आंबट लागत आहेत कारण पिकलेले नाही आहेत. जर तुम्हाला कोकणातील रानमेवा यावरती एक स्पेसिफिक व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट करा. मी तुम्हाला आंबे, काजू वगैरे सर्व एकाच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवेन. आता मित्रांनो मी 5 भाऱ्या तर लाकडाच्या घरी घेऊन चाललो आहे. अजून पण लाकडं आणायची आहेत, खूप लाकडं आहेत. जवळजवळ संध्याकाळ पण होईल, दुपारी जेवण होईल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत लाकडं आणायला जावी लागतील. तर इथपर्यंत तुम्ही जर ब्लॉग पाहत असाल तर अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करा. आता मी चाललो आहे परत लाकडं आणायला. हा पाहू शकता तुम्ही, हा जो आहे हा पर्या आहे. याच्यात पावसाळ्यात खूप मोठं पाणी असतं. आता तुम्हाला दिसायला तो छोटा दिसत असेल, पण पावसाळ्यात त्याचं रूप महारौद्र असं रूप पाहायला तुम्हाला मिळतं. आणि अशा प्रकारे काही नजारा आहे. तुम्ही पाहू शकता किती काळे ढग दिसत आहेत. आज पण वाटतं पाऊस बऱ्यापैकी पडणार आहे. जर पडला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. आता वाजलेत संध्याकाळचे 4:30 आणि अजून पण काही पाऊस कालच्या टायमिंगला आला आहे. तर असं काय वातावरण दिसतंय आजूबाजूला. खूप काळा कट्ट असा काळोख केला आहे, काळे ढगसुद्धा आलेत. पाहू शकता तुम्ही किती काळे ढग दिसत आहेत. हे बघा. मित्रांनो आजची लाकडं घेऊन झालेली आहेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.